आता मी जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे आपलं मन हेच आहे देव किंवा दैत्य. आपलंच मन आहे देव किंवा दैत्य. आपल्या आतमध्ये आपण जेव्हा म्हणतो मन आहे म्हणून, त्या मनाबद्दल आतापर्यंत पुष्कळ अभ्यास झालेला आहे, पण तरीसुद्धा या मनाचा ठाव ठिकाणा पूर्णपणे लागलेला नाही. ज्याप्रमाणे देवाचाही लागत नाही ठाव ठिकाणा, तसा या मनाचाही ठाव ठिकाणा लागत नाही. पण तरीसुद्धा आपण या मनाच्या बाबतीमध्ये सुद्धा बरीच प्रगती केलेली आहे आणि मनाबद्दलचं बरंचसं ज्ञान आपण संपादित केलेलं आहे. आणि ते मन इतकं महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये की मी एका वाक्यात सांगेन की माइंड इज सुप्रीम. एका वाक्यात सांगेन की माइंड इज सुप्रीम, की मन जे आहे आपल्या ठिकाणी, हे मन आपल्या जीवनामध्ये दोन्ही घडवून आणू शकतं, चांगलं किंवा वाईट, बरं किंवा बुरं. हे मनच आहे कृष्ण किंवा कंस, राम किंवा रावण, मित्र किंवा शत्रू, शंकर किंवा भयंकर. हे दोन्ही मनच आहे. आणि म्हणून ह्या मनाने देव व्हायचं का या मनाने दैत्य व्हायचं हे तू ठरवायचं आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्या ह्या मनाबद्दल सांगत असताना आपल्या ऋषीमुनींनी, संतांनी ह्याचा पूर्ण विचार केलेला आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा या मनाचा उल्लेख फार सुंदर केलेला आहे. इंद्रियाणाम मनश्चास्मी असं भगवद्गीतेमध्ये मनाचा उल्लेख केलेला आहे की मी मन आहे, असं स्वतः भगवंताने सांगितलेलं आहे गीतेमध्ये. त्याचप्रमाणे उपनिषदामध्ये पण सांगितलेलं आहे. ते इतकं सुंदर सांगितलेलं आहे की त्याच्यापेक्षा अधिक सुंदर कोणी सांगू शकणार नाही. ते म्हणजे मनोजातम जगत सर्वम, मन एव जगतपती, मन एव परब्रह्म, मन एव रमापती. आता ह्याच्यापेक्षा चांगलं मनाबद्दल कोणीही सांगू शकणार नाही, इतकं उपनिषदकालीन हे वाक्य इतकं सुंदर आहे. ह्याच्यामध्ये मनाचं सुंदर वर्णन केलेलं आहे. त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी सुंदर सांगितलेलं आहे. ते म्हणतात, आधी मन घे हाती, तोची गणराजा गणपती. म्हणजे पहा, मन तू हातात घे, ते मनच ते गणपती आहे याचा तुला साक्षात्कार होईल. म्हणजे हातात घे याला अंडरलाईन करायचं. तुम्ही मन ज्यावेळेला मन म्हणून हातात घेता, मुठीत घेता, आणि मूठ ज्यावेळेला तुम्ही उघडता त्यावेळेला तिथे मन नसतं, गणपती असतं. म्हणजे मन आणि गणपती आता जो संबंध आहे तो अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. आणि म्हणून आधी मन घे हाती, तोची गणराजा गणपती. आधी हा शब्द वापरलेला आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा एक सुंदर अभंग लिहिलेला आहे. ते असं म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा भवबंधन, सुखसमाधान इच्छाते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, अशा तऱ्हेने आणखीन सांगितलेलं आहे. आणि शेवटी असं म्हणतात की नाही नाही आन दैवत, तुका म्हणे दुसरे. साधक, वाचक, पंडित, श्रोते, वक्ते, ऐका मात, नाही नाही आन दैवत, तुका म्हणे दुसरे. म्हणजे मनाशिवाय दुसरं दैवत नाही, हे स्पष्ट शब्दात तुकारामांनी सांगितलेलं आहे. ही गोष्ट जर आपल्या ध्यानात आली तर मनाचा आपण किती विचार केला पाहिजे हे तुमच्या ध्यानात येईल. आज अनेक लोकांना, जवळजवळ 99% लोकांना आपल्याजवळ मन आहे हेच ठाऊक नाही. आपल्याजवळ मन आहे हेच ज्ञात नाही. आपल्याजवळ मन आहे याचा ठाव ठिकाणा नाही, पत्ताच नाही. बोलताना तो म्हणतो की आज माझं मन अभ्यासात लागत नाही, आज माझा
बाहेर माझं मन सांगतं आज आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया वगैरे वगैरे. म्हणजे मनाचा उल्लेख हा केला जातो, पण तो मनाचा उल्लेख करत असताना त्याला मन म्हणजे काय मुळीच ठाऊक नसतं, अजिबात ठाऊक नसतं. इतकं अज्ञान मनाबद्दलचं आहे माणसाजवळ, तर तो माणूस सुखी होईल कसा? शक्यच नाही. जे मन आपल्या जीवनामध्ये केंद्रस्थानी आहे, जे मन आपल्या जीवनामध्ये सुप्रीम आहे, त्या मनाबद्दल जर तुम्हाला अज्ञान आहे तर तुमचं जीवन सुखी होणं शक्यच नाही. म्हणून आज जगामध्ये सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत आहे एवढी अशी परिस्थिती झालेली आहे. आज सगळेच दुःखी झालेले आहेत, सुखी फार थोडे. सुखी माणसाचा सदरा म्हणतो आपण, हा सुखी माणसाचा सदरा जवळजवळ कोणाला मिळतच नाही. आज मंत्री दुःखी आहेत, संत्री दुःखी आहेत, राजा दुःखी आहे, प्रजा दुःखी आहे, विद्वान दुःखी आहेत, अडाणी दुःखी आहेत, श्रीमंत दुःखी आहेत, गरीब दुःखी आहेत. हे सगळेच, कारकून दुःखी आहे, ऑफिसर दुःखी आहे. त्याची कारणं वेगवेगळी असतील, त्याची कारणं प्रत्येकाची वेगवेगळी असतील, पण सगळे दुःखी आहेत. याचं कारण मन आहे, हे आपल्या ध्यानात येत नाही. म्हणून या मनाचा जोपर्यंत अभ्यास होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला जीवन सुखी, यशस्वी आणि समृद्ध करता येणार नाही. म्हणून जीवनविद्येने मनाचा खोल जाऊन विचार केलेला आहे. मनाचं जे मूळ आहे ते जाणीव आहे, ज्याला इंग्लिशमध्ये कॉन्शियसनेस असं म्हणतात. जरा नीट आता ऐका बरं का, जरा थोडं ऐकायला कठीण आहे, समजायला थोडं कठीण आहे, पण जर मनाची एकाग्रता केली तर समजायला सोपं आहे. मनाचं जे मूळ आहे ते जाणीव आहे. जाणीव म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला कॉन्शियसनेस म्हणतात. पण इंग्लिशमध्ये कॉन्शियसनेस आणि मराठीमध्ये जाणीव असं ज्याला आम्ही म्हणतो, त्यावेळेला कॉन्शियसनेसला जो अर्थ आहे तितका अर्थ जाणीवेमध्ये अधिक आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे जाणीव जो अर्थ सांगतो तो कॉन्शियसनेस या शब्दामध्ये नाही, पण तरीसुद्धा समजण्यासाठी मी तो शब्द वापरतो, कारण काही लोकांना इंग्लिश जास्त चांगलं समजतं म्हणून मी तो कॉन्शियसनेस शब्द वापरला. तर जाणीव ज्याला आपण असं म्हणतो, त्या जाणीवेची एक दुसरी बाजू आहे, त्याला नेणीव असं म्हणतात. पण ही नेणीव म्हणजे तुम्ही समजता मराठीमध्ये जो नेणीव शब्द वापरला जातो तो नेणीव हा शब्द इथे अभिप्रेत नाही. तर नेणीव याचा अर्थ जाणीवेच्या दुसरी बाजू म्हणजे नेणीव. आणि ह्या नेणीवेला दुसरा शब्द वापरायचा झाला तर दिव्य प्रतिभा ज्ञान असं मी त्याला नाव देऊ इच्छितो. म्हणून जाणीव म्हटल्यानंतर त्या जाणीवेला दुसरी बाजू आहे, ती म्हणजे दिव्य प्रतिभा ज्ञान. आणि जाणीव ज्याला मी म्हणतो त्याला दिव्य जाणीव असं त्याचं दुसरं म्हणणं आहे. म्हणजे याचा अर्थ आला की दिव्य जाणीव ही एक बाजू आणि दिव्य प्रतिभा ज्ञान ही दुसरी बाजू. आणि अशा तऱ्हेने आपल्या ठिकाणी ही जाणीव नांदत असते. परमेश्वराची जी व्याख्या आम्ही केलेली आहे त्याच्यामध्ये डिव्हाइन कॉन्शियसनेस, डिव्हाइन इंट्युशन, डिव्हाइन पॉवर, डिव्हाइन ब्लिस इक्वल टू गॉड अशी आम्ही परमेश्वराची व्याख्या केलेली आहे. आता मला परमेश्वर या विषयात जायचं नाही, कारण तो विषय प्रचंड आहे, त्याच्यासाठी वेगळा विषय घ्यावा लागेल गोव्यात. पण ह्याच्यामध्ये दोन शब्द जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे डिव्हाइन कॉन्शियसनेस आणि डिव्हाइन इंट्युशन, किंवा दिव्य जाणीव किंवा दिव्य प्रतिभा ज्ञान. हे जे आपल्या ठिकाणी जे आहे, म्हणजे ज्याला आपण सच्चिदानंद स्वरूप असं म्हणतो, त्या सच्चिदानंद स्वरूपामध्ये सत, चित आणि आनंद. त्या चितचं जे मी वर्णन करतो आहे ते हे की चित म्हटल्यानंतर त्या ठिकाणी दिव्य जाणीव आणि दिव्य प्रतिभा ज्ञान ह्या दोन्ही गोष्टी नांदतात. तो दिव्य आनंद, दिव्य शक्ती वगैरे हे आपण नंतर बघू.
ते नंतर बघू, कारण ते परमेश्वर या विषयात ते येणार. म्हणून आपल्याला मनाकडे जायचं आहे. तर मनाचं जे मूळ आहे ते या ठिकाणी आहे, दिव्य जाणीव प्लस दिव्य प्रतिभाज्ञान हे मनाचं स्वरूप आहे. म्हणजे मनाचं शेवटचं टोक म्हणजे हे आहे आणि त्याचं अलीकडलं टोक म्हणजे मन आहे. एवढी एक गोष्ट आपण ध्यानात ठेवली की मनाचं मूळ जाणीव आहे. आता मी सध्या फक्त जाणीव एवढा शब्द वापरेन. आता ही जी जाणीव आहे म्हणजे कॉन्शियसनेस असं ज्याला आपण म्हणतो, ह्या कॉन्शियसनेसचे प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे नॉन कॉन्शियसनेस, दुसरा प्रकार म्हणजे कॉन्शियस माइंड, तिसरा प्रकार म्हणजे सबकॉन्शियस माइंड, चौथा प्रकार म्हणजे प्युअर कॉन्शियसनेस आणि पाचवा म्हणजे डिव्हाइन कॉन्शियसनेस. असे हे प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये नॉन कॉन्शियसनेस असं मी ज्याला म्हणतो, दॅट इज डिफरंट फ्रॉम अनकॉन्शियस. अनकॉन्शियस वेगळं आणि नॉन कॉन्शियसनेस वेगळं. नॉन कॉन्शियसनेसमध्ये काय असतं, कॉन्शियसनेस असतो म्हणजे जाणीव असते, पण जाणीवेच्या अस्तित्वाची जाणीव नसते, त्याला नॉन कॉन्शियसनेस असं म्हणतात. जाणीव आहे पण जाणीवेच्या अस्तित्वाची जाणीव नाही, म्हणून त्याला नॉन कॉन्शियसनेस असं नाव मी दिलेलं आहे. तुम्ही म्हणा हे काय भानगड आहे. मी एक उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणतो ते. मनुष्य प्राणी जर सोडला तर बाकीचे जे प्राणी आहेत ना त्यांच्या ठिकाणी हे नॉन कॉन्शियसनेस आहे. बघा, बैल घ्या, रेडा घ्या, वाघ घ्या, सगळे प्राणी घ्या, पशु घ्या, बाकी पक्षी घ्या. मनुष्य प्राणी सोडला तर बाकीचे हे जे प्राणी आहेत त्यांच्या ठिकाणी नॉन कॉन्शियसनेस आहे. नॉन कॉन्शियसनेस म्हणजे त्यांच्या ठिकाणी कॉन्शियसनेस आहे पण त्यांना आपल्या ठिकाणी कॉन्शियसनेस आहे ह्याचीच जाणीव नाही आहे. अशा तऱ्हेने इतर प्राण्यांचं चाललेलं आहे. ह्याच्या उलट मनुष्य जो प्राणी आहे त्याला आपल्या ठिकाणी जाणीव आहे, याची थोडीफार जाणीव आहे, पूर्ण नाही पण थोडीफार जाणीव आहे. मी माणूस आहे एवढं तरी त्याला कळतं, पण इतर प्राण्याला तेही कळत नाही. वाघाला मी वाघ आहे माहीत नाही, कुत्र्याला मी कुत्रा आहे माहीत नाही, कुठल्याही प्राण्याला मी अमुक आहे माहीत नाही. ही नावं सगळी आपण त्यांना दिलेली आहे, म्हणजे माणसाने दिलेली ही नावं आहेत. वाघाला तुम्ही विचारलं हे वाघा, तो म्हणजे वाघ कोण म्हणून विचारेल. तो तुम्हाला विचारेल वाघ कोण, त्याला माहितीच नाही मी वाघ आहे म्हणून, पण आपण त्याला ते नाव दिलेलं आहे वाघ म्हणून. सांगायचा मुद्दा असा की हे जे आहे ह्याला नॉन कॉन्शियसनेस म्हणतात. त्याच्या पलीकडे जे आहे ना ते कॉन्शियस माइंड. हे जे कॉन्शियस माइंड जे आहे ते तुमच्या आमच्याकडे आहे आणि त्याची आपल्याला जाणीव जरी नसली तरी ते कॉन्शियस माइंड सर्व काही करत असतं. व्यवहार ज्याला आपण म्हणतो ना तो सगळा व्यवहार कॉन्शियस माइंड करत असतं. कॉन्शियसली जे केलं जातं ते कॉन्शियस माइंडकडून केलं जातं. आणि म्हणून आता माझं तुम्ही प्रवचन ऐकता ते कॉन्शियस माइंड ऐकतं आणि मी सुद्धा आता जे बोलतो आहे ते कॉन्शियस माइंडच्या थ्रू बोलतो आहे. म्हणजे तुमच्या ठिकाणी कॉन्शियसली जेवढं चाललेलं असतं ते सगळं कॉन्शियस माइंडकडून घडत असतं. आणि म्हणून तुम्ही जे काही करता कॉन्शियसली ते सगळं कॉन्शियस माइंड, एवढं लक्षात ठेवायचं. हे जे कॉन्शियस माइंड आहे त्याच्या पलीकडे सबकॉन्शियस माइंड आहे. हे जे सबकॉन्शियस माइंड जे आहे ते वंडरफुल आहे. ते इतकं वंडरफुल आहे की आपल्या जीवनाचं केंद्र हे सबकॉन्शियस माइंड आहे. की आपल्या जीवनामध्ये सगळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात ते या सबकॉन्शियस माइंडमुळे, आणि आपले सर्व प्रॉब्लेम सोडविण्याचं सामर्थ्य पुन्हा सबकॉन्शियस माइंडमध्येच आहे. काय गंमत आहे बघा. पण हे जे सबकॉन्शियस माइंड जे आहे ते आपण होऊन काही करत नाही, तर तुम्ही जे काही करता त्याला ते रिस्पॉन्स देतं, त्याला ते रिॲक्शन देतं. ॲक्शन आणि रिॲक्शन, की कॉन्शियस माइंडकडून ॲक्शन होते तर सबकॉन्शियस माइंडकडून रिॲक्शन होते. पण
आपलं सगळं जे जीवन जे आहे हे जीवन हे ॲक्शन आणि रिॲक्शन याप्रमाणे चाललेलं आहे. हे जे सबकॉन्शियस माइंड आहे इट इज ॲज गुड ॲज गॉड बट नॉट गॉड. सबकॉन्शियस माइंड इज ॲज गुड ॲज गॉड बट नॉट गॉड. का तर सबकॉन्शियस माइंड इज कॉल्ड सबकॉन्शियस बिकॉज इट इज सब्जेक्ट टू कॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंडच्या दबावाखाली हे सबकॉन्शियस नांदत असतं. म्हणून ते परमेश्वर असून परमेश्वर नाही हे त्याला संबोधित केलेलं आहे. आणि म्हणून हे सबकॉन्शियस माइंड फार महत्त्वाचं आहे. त्याच्या पलीकडे प्युअर कॉन्शियसनेस आणि त्याच्या पलीकडे डिवाईन कॉन्शियसनेस. हे प्युअर कॉन्शियसनेस आणि डिवाईन कॉन्शियसनेस अगदी जवळजवळ आहे. त्याचा संबंध आपण अगदी देवाच्या जवळ जेव्हा जातो तेव्हा आपला संबंध या दोन गोष्टीशी येतो, प्युअर कॉन्शियसनेस आणि डिवाईन कॉन्शियसनेस. आता सगळं जे चाललेलं आहे आपलं जीवन ते या दोन मनाच्या द्वारे चाललेलं आहे, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. आता मगाशी मी जाणीव हा शब्द वापरला होता. त्या जाणीवेचा आणि मनाचा संबंध कसा आहे तो बघा. की मनाची जी व्याख्या आहे ती जीवनविद्येने केलेली आहे. ती अशी की आपल्या जाणीव आपल्या स्वरूपाच्या विसरात स्वानंदाचा स्वाद घेण्यासाठी इंद्रियांच्या द्वारे जगाशी संबंध जोडतं तेव्हा त्याला मन असं म्हणतात. म्हणजे बघा मन आणि जाणीचा एकमेकांशी संबंध काय तो बघा. पुन्हा सांगतो. जाणीव स्वस्वरूपाच्या विसरात स्वानंदाचा स्वाद घेण्यासाठी इंद्रियांच्या द्वारा जगाशी संबंध जोडते तेव्हा त्या जाणीवेला मन असं म्हणतात. म्हणजे मन आणि जाणीव यांचा संबंध किती घनिष्ठ आहे हे तुमच्या ध्यानात येईल. आणि जाणीवेचे जे निरनिराळे आविष्कार आहेत ते मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड वगैरे. आता ही जी जाणीव आहे ही जाणीव आपण प्रथम समजावून जर घेतली तर आपल्याला या मनाबद्दल खूप काही पाहता येईल. ज्याला आपण जाणीव असं म्हणतो ह्या जाणीवेचा स्वभाव म्हणजे जाणत राहणं. जाणत राहणं. तुम्ही सगळं काही जे करताना ए टू झेड ते तुम्ही जाणीवेच्या द्वारे जाणत असता. जाणीवेच्या द्वारे काहीतरी तुम्ही त्याची जाण घेत असता. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे करता आता तुम्ही डोळ्यातून पाहता. पाहता म्हणजे तुमच्यासमोर जे दृश्य आहे ते तुम्ही जाणता. पाहता म्हणजे तुमच्यासमोर जे दृश्य आहे ते तुम्ही जाणता. तुम्ही ऐकता म्हणजे कानामध्ये जे शब्द तुमच्यात पडतात ते तुम्ही जाणता म्हणजे तुम्ही ऐकता. त्याचप्रमाणे तुम्ही श्रीखंड खाल्लं, बासुंदी खाल्ली, कैरी खाल्ली, चिंच खाल्ली, लोणचं खाल्लं, ते जेव्हा आपण खातो तेव्हा त्याची चव येते आणि ती चव जी आहे ती चव आपण जाणतो. जाणीव ती चव जाणते. खारट, तुरट, आंबट वगैरे. कोणी आपला मान केला तर तो आपण जाणतो आणि कोणी आपला अपमान केला तर तो आपण जाणतो. यच्चयावत गोष्टी सुख जेव्हा आपल्याला होतं तेव्हा आपल्याला सुख झालं हे आपण जाणतो आणि दुःख होतं तेव्हा दुःख झालं हे आपण जाणतो. म्हणजे जाणीव आपल्या जीवनामध्ये काय काय करत असते ह्याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला कळेल की ही जाणीव आपल्या जीवनामध्ये सर्व काही घडवून आणत असते, करवून आणत असते हे आपल्या ध्यानात येईल. आणि म्हणून ही जाणीव कशी सर्व काही करते ते सुद्धा पाहण्यासारखं आहे. की जाणीव प्रथम व्यापते, मग पाहते, मग त्याचं विचार करते, मग प्रत्यक्ष कार्य करते आणि शेवटी त्याचा अनुभव घेते. म्हणजे जाणीवेचे हे जे रंग आहेत ना हे कसे पालटतात ते बघा. जसे सरड्याचे रंग पालटतात की नाही, सरडा बराबर रंग पालटतो आपले, तसं ही जाणीव जी आहे
ही जाणीव आपले रंग भर पालटत असते, पण त्याची आपल्याला कल्पना नसते. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही पंख्याकडे पहा. पंख्याकडे पाहिलं किंवा दिव्याकडे पहा, कुठेही पहा. तुम्ही आता मी एक पंख्याचं उदाहरण देतो. तुम्ही बिछाण्यावर झोपलेले आहात. कल्पना करा समोर पंखा दिसतो आहे. आता हा पंखा दिसतो म्हणजे काय होतं की दिसण्याचं आपल्याला जाणीव होते. ती जाणीव कधी होते? ती पंख्याला जेव्हा व्यापते. जाणीव पंख्याला जेव्हा व्यापते तेव्हा पंखा आपल्याला जाणीवेत येतो, म्हणजे आपण पंख्याला जाणतो. ही जाणीव पंख्याला व्यापण्यापूर्वी ती अस्तित्वात असते आणि ती आपल्या ठिकाणी प्रथम स्फुरते. म्हणजे जाणीवेचा पहिला रंग म्हणजे असणं, दुसरा रंग म्हणजे स्फुरणं, तिसरा रंग म्हणजे व्यापणं. हा जो व्यापणं नावाचा हा जो तिसरा रंग आहे तो फार महत्त्वाचा आहे. कारण जाणीवेने जर व्यापलं नाही तर तुम्हाला जाणीव होणार नाही. मी एक उदाहरण देतो. तुम्ही रस्त्यावरून चाललेले आहात आणि समोरून एक माणूस तुमचा मित्र येतो आहे. समोरून एक मित्र येतो आहे. तुम्ही तुमच्या काहीतरी विचारामध्ये गर्क झालेले आहात, मग्न झालेले आहात तुमच्या विचारात. परिणाम असा झाला की तो समोर येणारा मनुष्य तुम्हाला दिसलाच नाही, कारण तुम्ही विचारात मग्न होता. आता इथे काय झालं ते बघा. इथे जाणीवेने विचारांना व्यापलं, त्यामुळे त्या जाणीवेने येणाऱ्या तुमच्या मित्राला व्यापलं नाही. त्यामुळे येणारा मित्र दिसला नाही आणि तुम्ही विचार करत राहिलात. ह्याच्या उलट तुम्ही विचार केला नाही आणि त्या जाणीवेने मित्राला व्यापलं तर तो मित्र तुम्हाला दिसेल. असं आपलं जीवन चाललेलं आहे. पुष्कळ वेळेला गाणं चाललेलं असतं, आपल्या कानावर पडत असतं, पण तरीसुद्धा आपण ऐकत नसतो, कारण आपण कुठल्या तरी दुसऱ्याच विचारामध्ये गुंग झालेलो असतो. अशा तऱ्हेने आपलं चालेल. जेवणाकडे सुद्धा पुष्कळ वेळेला आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत. आपण निवडून येऊ की नाही, मंत्री होऊ की नाही, आमदार होऊ की नाही, खासदार होऊ की नाही, मग पुढे आपलं कसं होईल ह्या जर विचारात असेल तर ते जेवण तो जेवेल, पण त्याला आपण जेवलो ह्याचा पत्ता पण लागणार नाही. असं आपलं जीवन चाललेलं आहे. आपलं जीवन, सर्वांचं जीवन हे असंच चाललेलं आहे की जाणीव हे भरभर रंग पालटते. म्हणून मगाशी सांगितलं की पहिला रंग म्हणजे असणं जाणीवेचं, दुसरा रंग म्हणजे स्फुरणं, तिसरा रंग म्हणजे व्यापणं, चौथा रंग म्हणजे जे व्यापलं त्याच्याबद्दल ते व्यापलं ते आपण पाहतो. हा पाहणं हा चौथा रंग. त्यानंतर पाहिल्यानंतर आता पंखा पाहिला, मित्र पाहिला की त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये काहीतरी विचार यायला लागतात, त्याच्याबद्दल विचार यायला लागतात आणि आपण काहीतरी विचार करत राहतो त्या पंख्याबद्दल किंवा मित्राबद्दल किंवा समोर असेल ते. मग त्याच्यानंतर आपण निर्णय घेतो काहीतरी करण्याचे, की मित्राला जाऊन हाय करणं, मित्राला जाऊन शेक हँड करणं वगैरे, हे पुढे. आणि ते करणं आहे त्याच्यानंतर शेवटी त्याचं भोगणं, म्हणजे ज्याला आपण भोगणं असं आपण म्हणतो, तो शेवटचा प्रकार. अशा तऱ्हेने आपल्या ठिकाणी असणारी जी जाणीव ती भर आपले रंग पालटते. आणि असे जे रंग पालटते ते इतक्या त्वरित पाठवते, इतक्या वेगाने ती पालटते की आपल्याला आपल्या ठिकाणी असणारी जाणीव अशा तऱ्हेचे रंग पालटून राहिलेली आहे ह्याचाच आपल्याला पत्ता नसतो. आज तुमच्या ठिकाणी हेच चाललं आहे, सर्वांच्या ठिकाणी हेच चाललं आहे, पण कोणालाही ह्याचा पत्ता नाही, कोणालाही ह्याचा पत्ता नाही. आज मी तुम्हाला सांगितलं म्हणून कळलं, पण तुम्हाला आतापर्यंत ह्याचा तुम्हाला पत्ताच नव्हता की आपल्या ठिकाणी जाणीव म्हणून कोणतीतरी आहे, ती आपल्या ठिकाणी काय सर्व काही करून राहिलेली आहे आणि शेवटी त्या जाणीवेचे रंग पालटत आहे आणि शेवटी आपल्या जीवनाला ही जाणीव आकार देते आहे, हे आपल्याला काही माहिती नाही. आता एवढं अज्ञान घेऊन आपण जीवन जर जगायला लागलो तर आपण सुखी होणार कसे? आपण सुखी होणार. आपल्या ठिकाणी अज्ञान प्रचंड आहे. प्रचंड म्हणजे किती प्रचंड आहे
की तुम्हाला जे थोडंसं ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या वळ्यावर असं वाटतं आम्हाला सर्व ठाऊक आहे, तू माका शिकू नका हा, असं आपण म्हणतो. गोव्याच्या भाषेत तू माका शिकू नका हा असं म्हणतो आपण. म्हणजे मला सर्व काही कळतं, तू मला काही शिकवण्याची गरज नाही, सांगण्याची गरज नाही. आता सांगायचा मुद्दा असा की वास्तविक आपल्याला जे कळतं ते फार थोडं असतं आणि आपल्याला जे कळत नाही तो प्रांत प्रचंड असतो. पण ते आपल्या ध्यानात येत नाही की न कळणारा प्रांत फार मोठा आहे आणि आपल्याला कळणारा प्रांत फार थोडा आहे, हे आपल्या ध्यानात येत नाही. म्हणून ज्यांना कळतं की आपल्याला फार थोडं कळतं ते ज्ञानी, आणि ज्यांना असं वाटतं की मला फार कळतं त्यांना काहीच कळत नसतं आणि ते अज्ञानी असतात. सांगायचा मुद्दा असा की ही जी जाणीव आहे, ही जाणीव शेवटी मन रूपाने येते. हे मी मगाशी सांगितलं की जाणीव शेवटी स्वरूपाच्या विसरात स्वानंदाचा स्वाद घेण्यासाठी इंद्रियांच्या द्वारा जगाशी संबंध जोडते, तेव्हा त्याला मन असं म्हणतात. आणि हे जे मन आहे हे मन कॉन्शियस माइंड आहे. आता तुमच्या ध्यानामध्ये येईल की ह्या जाणीवेचं पृष्ठभाग म्हणजे मन आहे, बहिर्मन. असं सांगतात की भूमध्य समुद्रामध्ये जे बर्फाचे पर्वत आहेत ते बर्फाचे पर्वत प्रचंड असतात. मोठमोठ्या बोटींनासुद्धा ते फोडतात, मोठमोठ्या बोटींनासुद्धा ते फोडतात, इतके ते प्रचंड असतात. त्याला हिमनग म्हणतात, हिमपर्वत असं म्हणतात. त्या हिमपर्वताचा छोटासा भाग पाण्याच्या वर आलेला असतो आणि बाकीचा सगळा भाग हा पाण्याखाली असतो. तसं आपल्या जाणीवेचा जो पृष्ठभाग आहे कॉन्शियस माइंड, तो अत्यंत अल्प प्रमाणात आहे आणि बाकीचा सगळा जो भाग आहे ना तो प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्या पलीकडे आहे. त्याच्या पलीकडे आहे त्याचा आपल्याला पत्ता नाही, जे अलीकडे आहे त्याचाही आपल्याला सुगावा नाही. आणि अशा तऱ्हेने आपलं जीवन चाललेलं असतं आणि हे अज्ञानाने भरलेलं जीवन आपण जगत असताना आपण सुख, शांती, समाधान, आनंद याची अपेक्षा करतो. हे घडणंच शक्य नाही. म्हणून आज जगामध्ये कोणीही सुखी नाही याचं कारण ते, आणि ज्यांना आपण सुखी आहोत असं वाटतं ते खरे सुखी नसतात. ते खरे सुखी नसतात. त्यांना जे काही सुख म्हणून वाटत असतं ना ते त्यांना फक्त बरं वाटत असतं. बरं वाटणं आणि सुखी असणं ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. बरं वाटणं हे वाटणंच असतं आणि सुखी असणं ही वास्तवता असते. बरं वाटणं ही कल्पना असते. आणि म्हणून आपल्याला जेव्हा अनुकूल गोष्टी प्राप्त होतात तेव्हा आपल्याला बरं वाटतं, पण ज्यावेळेला प्रतिकूल गोष्टी आपल्या वाट्याला येतात तेव्हा आपल्याला दुःख होतं. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला अनुकूल परिस्थिती असते तेव्हा आपल्याला बरं वाटतं, तेव्हा आपण म्हणतो मी सुखी आहे म्हणून. पण तो सुखी नसतो. त्याचे जे काही असतं ते काल्पनिक बरं वाटणं असतं. आणि म्हणून खरं सुख असणं आणि बरं वाटणं असं दिसणं या दोनमध्ये जमीन आणि अस्मान एवढं अंतर असतं. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.